गड्ढों से बेहाल राष्ट्रीय राजमार्ग, जनता ने खुद भरे गड्ढे, आंदोलन की चेतावनी। बागला चौक से इंजीनियरिंग कॉलेज तक मुख्य राजमार्ग इन दिनों पूरी तरह गड्ढों में तब्दील हो गया है। स्थानीय लोगों का आरोप है कि कई बार मौखिक और लिखित शिकायत देने के बावजूद प्रशासन ने सड़क की मरम्मत की और ध्यान नहीं दिया। इसी समस्या को लेकर कुछ दिन पहले वट सावित्री के अवसर पर समाज सेविका प्रगति ताई भोसले ने स्थानीय महिलाओं और नागरिकों के साथ सड़क पर उतरकर आंदोलन किया था। आंदोलन के बाद प्रशासन ने सड़क मरम्मत का काम शुरू तो किया, लेकिन केवल 2-3 दिन में ही काम रोक दिया गया। स्थानीय लोगों ने सवाल उठाया कि आखिर सड़क निर्माण कार्य किसके कहने पर और क्यों बंद किया। 11 जुलाई 2026 को नाराज नागरिकों ने राहुल देवतले, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और समाज सेविका प्रगति ताई भोसले के नेतृत्व में खुद सड़क पर उतरकर गिट्टी और मुरुम डालकर गड्ढे भरने का प्रयास किया। इस दौरान प्रशासन से मांग की गई कि अधूरा छोड़ा गया सड़क निर्माण कार्य तत्काल दोबारा शुरू किया जाए। चेतावनी दी गई कि यदि जल्द कार्रवाई नहीं हुई तो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से उग्र आंदोलन किया जाएगा। स्थानीय नागरिकों का कहना है कि गड्ढों के कारण रोजाना दुर्घटनाओं का खतरा बना रहता है और लोगों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। अब सभी की नजर प्रशासन की अगली कार्रवाई पर टिकी हुई है। चंद्रपुर से BT न्यूज हिंदी के लिए आशीष खरोले की रिपोर्ट। बागला चौक ते इंजिनियर कॉलेज पर्यंत सर्वात प्रथम ह्या रस्त्याचं काम चालू व्हायला पाहिजे, परंतु हे डिवायडरचं काम याने इथे चालू केल्यानंतर अर्धवट हे काम सोडून रस्त्याचं काम सुरू करण्यासाठी आमच्या सामाजिक सेविका प्रगतिताई भोसले यांनी इथे आंदोलन केलं व महानगरपालिका प्रशासनाला तोंडी व लिखित निवेदन दिलं। त्यानंतर इथे रस्त्याचं काम चालू झाल्यानंतर इच्छा नगरसेवकांनी काही कारणास्तव त्यांना कमिशन नाही मिळालं का नाही हे देव जाणे, त्यामुळे काम थांबून टाकलं। काम थांबवायच्या नगरसेवकाचा अर्थ काय? हे काम लोकांच्या सेवेसाठी होतं। लोकांना हा रस्ता खूप घातक होत होता, त्यासाठी आमच्या ताईने इथे आंदोलन केलं व हे काम सुरू करण्यात आलं होतं। महानगरपालिका प्रशासनाने हे काम थांबवायला नाही पाहिजे। हे काम काही कोणाच्या घरचे नाही, हे सर्व जनतेच्या हिताकरिता हा रस्ता सुखरूप बनला पाहिजे, यासाठी ताईनं अनेक वेळा तळमळ केली, परंतु या कामाला चालू होऊन 2-4 दिवस न होता काम थांबून टाकला। आज पावसाळ्याचे दिवस आहे, आज गड्ड्यामध्ये पाणी साचते, अनेक दुर्घटना इथे झालेल्या आहे, अनेक लोकांच्या इथे जीव गेलाय। अजून प्रशासन किती लोकांचा बळी घेते हे आम्हाला जनतेला पाहायचे आहे का? प्रशासनाला आमची एकच मागणी आहे, या डिवायडरची पण चौकशी झाली पाहिजे। आज या करोडो रुपयाचं हे डिवायडरचे इथे काम केलं, ते काम न करता आधी हे रस्त्याचं काम सुरू व्हायला पाहिजे होतं। सुरू करून अर्धवट काम इथे थांबून ठेवून दिलं। जनतेने दाद कोणाला मागावी? आज जनतेच्या टॅक्स मधून हा महानगरपालिकेला प्रशासनाला त्यांच्या अधिकाऱ्यांना पेमेंट होतो, आमच्या टॅक्स मधून रस्ते नाली हे बांधतात व आम्हाला असे गैरसोयी तुम्ही देतात। आम्ही अनेक प्रकारचे टॅक्स महानगरपालिकेला देतो, आमच्या टॅक्स मधून तुम्ही डिवायडर बांधता, रस्ते बांधता आणि भ्रष्टाचार करता। आज आम्हाला या रस्त्यापासून किती अडचण होऊन राहिली आहे, किती त्रास होत आहे जनतेला, याचे कोणीतरी लक्ष द्यावे महानगरपालिका प्रशासनाने। फक्त आपल्या कमिशनकडे बघू नये व नगरसेवकाला माझी विनंती आहे की आपल्या कमिशनकडे बघू नये, तुम्ही जनतेच्या कामाकडे बघावे, अशी आमची मागणी आहे। नाहीतर अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आम्ही हे आंदोलन मोठं आंदोलन उभारू, असे आम्ही आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सगळ्याला माझा नमस्कार, जय भीम, जय शिवराया। आज इथे आम्ही पुराणा बेनार चौक, दिवापूर वार्ड, राजीव गांधी इंजिनियर कॉलेज ह्या चौकामध्ये आज इथे आम्ही काही गड्डे होते, ते गड्डे आम्ही आज त्याच्यामध्ये गिट्टी टाकून, मटेरियल टाकून इथे बुजवण्यात गेलेलं आहे। आमच्या राष्ट्रवादीचे आमचे शहर अध्यक्ष आमचे राहुल भाऊ देवतळे आणि आमच्या सोबत आलेले, आम्ही आज इथे पौर्णिमाच्या दिवशी, वडपौर्णिमाच्या दिवशी मी एक आंदोलन केलेलं होतं माझ्या वार्डातल्या महिलांना घेऊन, आणि त्या आंदोलनामध्ये मी विनंती केली होती का माझे लाडके भाऊ किशोर भाऊ जोरगेवार यांना का भाऊ, आमच्या परिवाराचे व्यक्ती, आमचे नवरे झाले किंवा आमच्या घरचे परिवारचे कोणते सदस्य ह्या रस्त्याने अगर गेला तर त्या गड्ड्यात पडून तो मरू शकते, त्याचा जीव वाचला पाहिजे। म्हणून भाऊ आम्हाला एकच विनंती आहे का त्यांचे हा रस्ता तुम्ही करा। आणि भाऊने ते आमची प्रार्थना सुद्धा ऐकलेली होती, विनंती ऐकली होती आमचे किशोर भाऊ जोरगेवारने, आणि ताबडतोब दुसऱ्या दिवशी हा रस्त्याचं काम चालू झालं।
MECB ऑफिस भिवापूर इथून तर राजीव गांधी इंजिनियर कॉलेज पर्यंत शिव मंदिरापर्यंत रस्ता खूप खतरनाक खराब आहे आणि एकाच जागी गड्डे नाही पडले आहे, अनेक जागी गड्ड्यानं रस्ता भरभर झालेला आहे. त्यांची विनंती पाहून आम्हाला सुद्धा खूप आनंद झाला का आम्ही म्हणलो आणि रस्ता चालू झालेला. तर रस्त्याचं खोदकाम काम दुसऱ्या दिवशी चालू झालं, परंतु त्यामध्ये प्रश्न पडलेला आहे. आमचे वार्ड मेंबर आज इलेक्शनला 7 महिने झाले आहेत. ह्या 7 महिन्याच्या कालावधीमध्ये एकतरी वार्ड मेंबरनं विचार केला का पुराणा बेनार चौकातला रस्ता झाला पाहिजे, तुम्ही निवेदन दिलं का? नाही दिलं निवेदन. आज इथे डिव्हायडरचं काम तुम्ही 4 कोटीचं झालं, पण मला सांगा पुराणा बेनार पासून तुम्ही फक्त बांगला चौकापर्यंत MECB ऑफिसच्या समोरपर्यंत 4 कोटीचं काम आहे का? हे अगर टाकलं तर 5 कोटीचं अगर काम हे टाकलं असेल रस्त्यात तर होऊ द्या ना. त्यात काय अगर वार्ड मेंबरनं काम केलं असेल, महानगरपालिकेने केलं असेल तर माननीय आमचे हे आमदार किशोरभाऊ जोरगेवार याने रस्त्याची जे काही मंजुरी आणली असेल त्याने केली असेल, पण रस्ता होऊ द्या ना. गड्ड्यात मरण्यापेक्षा तुम्ही काऊन काम अडवते? आमचं एकच विनंती आहे. त्यांना विचारलं नाही म्हणून त्यानं म्हटलं निवेदन दिलं महानगरपालिकेला. मला सांगा मग 7 महिन्यापासून तुमचं काम होतं ना वार्डातले तुम्ही आता करता सरता एक वार्ड मेंबर आहे तर तुम्ही एक नगरसेवक म्हणून निवडून आले, हे तुमचं काम आहे, आमचं काम नाही. आम्ही सामाजिक सेविका असून सुद्धा हा प्रश्न रस्त्याबद्दल माझ्या डोळ्यामध्ये, कारण तर पूर्ण उन्हाळा गेला, पूर्ण आता नवरात्र गेला, पूर्ण चैत्र गेला आणि अनेक 50 वर्षापासून या रस्त्याचे काम करणं झाले नाहीये. रस्ता सँक्शन होऊन होता, रस्त्याचं काम ताबडतोब चालू केलं आणि MECB ऑफिस पासून तर पुराणा बेनार चौकापर्यंत खोदकातून काम तसं आहे. आणि आता याचा तुम्ही विचार करत नाही का गर्दी किती वाढलेली आहे, कारण एकाच बाजूने ट्रॉफिक चालले, इकडून पण ट्रॉफिक त्याच रस्त्याने जातात ना, तिकडून पण ट्रॉफिक ह्या रस्त्याने जातात आणि तो सुद्धा रस्ता म्हणजे फुटलेलाच आहे. तर म्हणजे हे म्हणजे चांगले अगर काम होत असेल तर होऊ द्या ना. कोटीने किती होताना तुम्ही खाताना किती गपले राहतात हे सगळ्या जनतेला माहीतच, आपण सांगतो. पण 4 कोटीचे तुम्ही डिव्हायडरचं काम दिलं, 5 कोटीचा तुम्ही रस्ता दिला असेल तर होऊ द्या ना. त्यात तुम्ही बंदिशी का टाकत? आम्ही तीव्र आंदोलन करू याच्याबद्दल. अगर पहिल्यासारखं ताबडतोब अगर काम झाले नाही तर आमच्या लाडके भाऊने आमच्यासाठी रस्त्याचं काम चालू केलं होतं. भाऊ आम्ही तुम्हाला सुद्धा बायाला घेऊन येऊन मी तुम्हाला सुद्धा निवेदन, आता लेखी निवेदन तुमच्या ऑफिसला आम्ही देऊ. आम्ही मान्य सुधीर किशोरभाऊ जोरगेवार तुम्हाला आम्ही निवेदन देऊ सुद्धा आमचं काम इथलं बेनार चौकातलं ताबडतोब काम झालं पाहिजे ना. महानगरपालिकेला तुम्ही आदेश दिला पाहिजे तर काम तुम्ही करा. वार्ड मेंबरला विचारणं जरुरी आहे. तर मग 7 महिन्यापासून झोपले होते का सगळे वार्ड मेंबर? आतापर्यंत जागले काऊन नाही? इतक्या दिवसापासून नवरात्र गेला आणि तुम्ही इलेक्शनला लढले फक्त मतदानासाठी, मग रस्त्यासाठी एकतरी मग वार्ड मेंबर लढला का? आहे का त्यांची एकतरी न्यूज का बेनार चौकातल्या रस्त्यासाठी निवडून आलेले वार्ड मेंबर कोणीतरी एक आंदोलन केले बेनार चौकातल्या बद्दल तर सांगून द्या मला. भूमिपूजन केले, किती वेळा नारायण फोडताना भूमिपूजन झालं पण रस्ता अजूनपर्यंत झाला नाही आहे. विनंती कोणाला करायचं? मग आता तुम्ही झोपा घेत होते का 7 महिन्यापासून, एवढ्या वर्षापासून, आणि आता म्हणते हा रस्त्याचं काम तुम्ही कसं दिलं, कोणाला विचारून दिलं? तर जनतेचा प्रश्न आहे ना हा. आमच्यामुळे तुम्ही निवडून आलेला आहे तर जनता म्हणणार रस्ता झाला पाहिजे बा. तर आम्ही जनता जनार्दन म्हणताय आता का हा रस्ता ताबडतोब झाला पाहिजे, नाही तर आम्हाला रस्त्यावरून जसं आम्ही म्हणलं होतं तर आम्ही इथं खोपडी बांधून गाद्या टाकून झोपू म्हणजे झोपू इथं. हे आमचे मग पाणी येऊ पाऊस येऊ काही बी हो ते आमच्या महिलांना अगर काय झाले त्याची जिम्मेदारी ह्या प्रशासनाची राहणार. एवढीच माझी विनंती आहे. मी प्रगती भोसले सामाजिक सेविका बोलत आहे. आता मी थांबणार नाही, चूप राहणार नाही. धन्यवाद.